वंचितों के प्रमुख बाला साहेब आम्बेडकर को लोकसभा चुनाव में मेरा समर्थन करना चाहिए था। वे हमारे समाज के नेता है। बाला साहेब आम्बेडकर ये बाबा साहेब आम्बेडकर के पोते हैं। हम भी डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के अनुयायी के रूप में काम कर रहे हैं। पार्टी में और मुंबई में मेरे काम को देखिए। इस काम को देखने के बाद बाला साहेब आम्बेडकर को मेरा समर्थन करना चाहिए था, लेकिन दुर्भाग्य से ऐसा नहीं हुआ। बाला साहेब आम्बेडकर ने समाज के कल्याण के लिए, राष्ट्र के कल्याण के लिए और संविधान के लिए मिलकर लड़ना चाहिए। ऐसी प्रतिक्रिया सांसद वर्षा गायकवाड ने नांदेड़ में प्रेस से बातचीत करते हुए दी। नाही, मी तर असं बघते की लोकशाहीसाठी आणि देशाच्या संविधानासाठी लोकांनी मतदान केलं। यावेळेचं मतदान हे राष्ट्रासाठी झालं, राष्ट्राच्या एकात्मतेसाठी झालं, सामाजिक सलोख्यासाठी झालं असं मी बघते। जे मी उभी होते ते माझी पण अपेक्षा होती की सन्माननीय बाळासाहेबांनी आम्हाला, कारण प्रकाश आंबेडकर हे आमचे समाजाचे नेते आहेत, बाबासाहेबांचे नातू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला असं अपेक्षा होती की त्यांनी मलाही सहभाग घ्यावा, सपोर्ट करावा। अपेक्षा करणं माझं काही चुकीचं असण्याचं काम नाही, कारण ते जसे बाबासाहेबांचे नातू आहेत तसे आम्ही विचाराचे बाबासाहेबांची पाईक आहोत। बाबासाहेबांचे विचार घेऊन आम्ही काम करतो। बाबासाहेबांच्या अन्यायामुळे मी काम करते 20 वर्ष। माझा पूर्ण विधानसभेतलं काम बघा किंवा पक्षामध्ये काम बघा किंवा माझं मतदारसंघामधलं काम बघा किंवा मुंबईमधलं माझं काम बघा। त्यामुळे मला अपेक्षा होती त्यांनी मलाही सहकार्य करायला पाहिजे होतं, पण दुर्दैवाने तसं झालं नाही। मला एवढंच विनंती करायची की आपली लढाई कोणाशी आहे? आपली लढाई मनुवाद्यांशी आहे। आपली लढाई जी गोळवलकर हेगडेवारांच्या विचाराशी आहे। त्यामुळे आपण रेशीमबाग विरुद्ध जेव्हा दीक्षाभूमी आपण अशी लढाई म्हणतो, त्यावेळी मला अपेक्षा आहे की बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर साहेब हे, मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे। ते आमचे नेते आहेत, समाजाचे नेते आहेत, पण त्यांनी पण एक गोष्ट समजली पाहिजे, समाजाच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या संविधानासाठी आपण एक होऊन लढलं पाहिजे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।